ना. खूप मजा येते सुजाताताई गप्पा मारताना, कारण तुमचा विनोदी स्वभाव जो आहे ना तो आपल्या सगळ्या लिस्नर्ससाठी खूप गमतीशीर ठरणार आहे आणि त्यांना आजचं साहित्यरंग नक्की खूप आवडलं असणार याची खूप खात्री वाटते मला. बरं, आता आपली मुलाखत संपण्याच्या मार्गाकडे निघाली आहे. अजून काही तुम्हाला छान असं काही सांगायचंय का आमच्या श्रोत्यांना? परवा तुम्ही आता गंमतच म्हणालात ना, तर परवा एक नवीनच गंमत कळाली. आता तुम्ही म्हणाल अजून काय बाई सांगायचंय हिला. हो, इतका वेळ दाताच्या कण्या करतेय त्याच्याशी संबंधित आहे ही माहिती. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ग्रीन एफएम वर तुम्ही दाताच्या कण्या करताय? म्हणजे माझ्या लेखाच्या बाबतीत. हो. बरोबर. ऐकणाऱ्याला कोणाला जर नी जॉईंट रिप्लेसमेंट करायची असेल तर त्याआधी तुमचे टूथ रिप्लेसमेंट करून घ्या. हो, काय सांगताय? म्हणजे हल्ली सगळे ऑर्थोपेडिक आणि डेंटल लोकांचे काय कट प्रॅक्टिस आहे की काय? पण मी अगदी ऑथराइज्ड याच्यामध्ये ही माहिती मिळाली मला की काय, म्हणजे गुडघे बदलायचे असेल तर दात काढून टाका. तुम्ही दात काढून टाका, नाही म्हणजे दंतोपचार करून घ्या थोडक्यात. म्हणजे दातच रिप्लेसमेंट हवी असेल तर दात रिप्लेसमेंट. म्हणजे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुम्ही असं सुचवताय जाता जाता की तुम्ही ग्रीन एफएम वर एक ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक डेंटल सर्जन बोलवा आणि याची खात्री करून घ्या. नाही, अगदी मी खात्रीशीर सांगते. नक्की, अगदी. बरं, 100% आपण नक्की याचा छडा लावू बरं का. पैज लावूया. पैज. बरं, आता आणखी काय तर म्हणे पाण्यातून चालायचं. हा एक उपाय आहे. त्यामुळं गुरुत्वाकर्षणामुळे वाढणारं वजन वजा होऊन तेवढ्यापुरतं आपल्या शरीराचं वजन कमी असल्याचा छानसा अनुभव मिळतो म्हणे. म्हणजे तेवढ्यापुरतं हा शब्द जरा मला अधोरेखित करावासा वाटतं. म्हणजे फक्त पाण्यात वाटतं की पाण्याबाहेर सुद्धा वाटतं? नाही, पाण्यामध्येच. पाण्यामध्ये वजन कमी असल्यासारखं फक्त वाटतं का? म्हणजे आपण काही प्रत्यक्ष कमी करू शकत नाही ना, म्हणून हे असा आभास निर्माण करून आनंद घ्यायचा. बरोबर. आणि तो पण मला काही घेता येणार नाही, कारण मला थोडा शीतपित्ताचा त्रास आहे. ओके. तर हा एक अनुभव तुम्हाला नवीन एक सांगितला उपाय म्हणूया आपण. पण आणखी एक वजन कमी करण्यासाठी अगदी सोपं असं नाही बरं का. असं नाही? हो, असं नाही. आणि तेही सोपं आहे. आणि त्याला ते नक्कीच योगासन नाहीये. आणि ते कुठल्याही वेळी त्याला वेळ काळाचं बंधन नाहीये. ते तुम्ही केव्हाही करू शकता. म्हणजे 3-4 तास आधी पोट रिकामं पाहिजे, डोकं रिकामं पाहिजे, काही नाही. बरोबर. म्हणजे कुठलाही भार वाढवणारा पदार्थ समोर आला तर तुमची मान बसलेल्या अवस्थेत एकदा सावकाश डावीकडे वळवा आणि सावकाश उजवीकडे वळवा. अच्छा. म्हणजे खाऊ नका, थोडक्यात नाही म्हणायला शिका. आभार माना. देणाऱ्या माणसाचे थँक्स द्यायचे आणि म्हणायचं नो थँक्स. भार वाढवणारा पदार्थ नको. अच्छा. हे जे तुमचं गर्दनासन आहे ना ते पुरेसं आहे, छान आहे. पण या आसनानं आपलं वजन कमी होऊन आपले बरेच आजार नाहीसे होतील. यात नवीन किंवा मी नवीन काहीच सांगत नाहीये. बरोबर. म्हणजे हे मला सुद्धा मनाला पटतंय. थिअरी माहित असते पण प्रॅक्टिकल नको वाटतं. म्हणजे कळून न वळणाऱ्या गोष्टीतला येते. तेच मला म्हणायचंय. कळतं पण वळतच नाही. त्यातला प्रकार म्हणजे मान पण वळत नाही आणि मन पण. क्या बात. मस्त, छान. खूप छान सुजाताताई. मात्र तुमच्या सेन्स ऑफ ह्युमरला ग्रीन एफएम कडून एकदा सलाम ठोकलाच पाहिजे बरं का. खूप आवडलं. आणि आज तुम्ही इथे आलात, एवढा मस्त कार्यक्रम दिलात आम्हाला. आमच्या साहित्य रंगाचा रंग ढंगात बदलून टाकलात. तुमचा प्रतिसादही खूप छान होता, त्यामुळे मलाही खूप मजा आली. धन्यवाद. ग्रीन एफएमच्या वतीने आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. आणि खूप आवडलं. आणि आपले श्रोते नक्कीच कळवतील की त्यांना आपला कार्यक्रम कसा वाटलाय. त्यासाठी त्यांना आपण नंबर देऊया. संपर्कासाठी नंबर आहे, लिहून घ्या. तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक कार्यक्रमात मी देतीच आहे. 95959494 या नंबरवर नक्की कळवा की तुम्हाला साहित्य रंगाचा हा ढंग कसा वाटला. आणि मगाच्या सुरुवातीच्या लेखाला नाव सुचवायचंही विसरू नका. हो, तेही श्रोत्यांवर तीही जबाबदारी आहे की हा कार्यक्रम तुम्ही ऐकला आणि पहिला जो लेख होता त्याचं बारसं तुम्ही करायचंय. मी आत्याय बाळाची, मी फक्त कानात सांगणार, सुचवायचंय तुम्ही. तेव्हा आम्ही तुमच्या फोनची वाट बघत आहोत. सुजाताताई, निरोपाची वेळ झालेली आहे. धन्यवाद. सुरांची उधळण करते, सात रंगहीन भातुनी
हवी 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 आवाज तुमचा न माझाही ग्रीन रेडिओ असे मित्र जणू घेऊन आला तुमच्यासाठी सतरंगी हे